हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम टू डॉक्टर विक्रम साराभाई इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स. आणि हे आहे इलेक्ट्रिक चार्जेस आणि फील्ड्सचं 5वं व्हिडिओ लेक्चर. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं? कुलॉम्स लॉ बघितला, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेक्टर्स चार्जेस बघितलं. ओके, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ चार्जेस बघितलं, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ चार्जेस. आणि आज बघणार आहेत त्याच्यावरचे न्यूमरिकल्स. ओके, त्याच्या अगोदर एक छोटासा पॉईंट बघायचा आहे, डिफरन्स, सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस बिटवीन इलेक्ट्रिक अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस. कुलॉम्स लॉ बघताना तुम्हाला सांगितलं होतं मी की इलेक्ट्रिक फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स याच्यामध्ये सिमिलॅरिटीज आहेत, तसंच त्याच्यामध्ये डिफरन्सेस पण आहेत. ठीक आहे, तर सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस लिहून घ्या. चला स्टार्ट करा, वहीन पेन काढा, लिहून घ्यायला सुरुवात करा. सिमिलॅरिटीज between electrostatic and electrostatic force Fe and gravitational force Fg. दोन्ही फोर्सेस कसे आहेत? दोन्ही फोर्सेस इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. कोणामधला? देम म्हणजे मासेस किंवा चार्जेस. इनवर्सली प्रोपोर्शनल टू कसे असतात? इनवर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स असतात. म्हणजे दे ओबे इनवर्स स्क्वेअर लॉ. इनवर्स square law, that is F is directly proportional to 1 by r square. म्हणजे F is inversely proportional to r square, square of distance. Force is inversely proportional to square of distance. म्हणजे त्यालाच म्हणायचं इनवर्स स्क्वेअर लॉ. काय म्हणायचं? इनवर्स स्क्वेअर लॉ. सेकंड हा झाला एक पॉइंट. ठीक आहे, लिहून घ्या. पेन मधली बहुतेक शाई संपली. एक मिनिट पॉज करून मी शाई भरतो. ओके, चला पेनने शाई पिलेली आहे आणि लेक्चर परत स्टार्ट होते. 2च मिनिट, लक्षात नव्हतं शाई भरायची. ओके चला. छोटे छोटे शहरों में बड़ी बड़ी बातें होती रहती है. ओके, पहिली सिमिलॅरिटी काय बघितली? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स मध्ये पहिली सिमिलॅरिटी आहे दे ओबे इनवर्स स्क्वेअर लॉ. म्हणजे फोर्स, बोथ फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स between two masses, and electrostatic force is also inversely proportional to square of distance between two charges. Okay, second, both are central forces. कसले फोर्सेस आहेत? both are central forces म्हणजे काय? both are central forces म्हणजे both act along the line joining objects. Both act, that is both act along the line joining objects or bodies or particles. ठीक आहे, म्हणजे काय? समजा ही एक बॉडी आहे, त्याचं मास m1 आहे, चार्ज q1 आहे म्हणून. आणि दुसरी एक बॉडी आहे ज्याचं मास दुसरी बॉडी एक, ठीक आहे, ज्याचं मास m1 आणि चार्ज m2 आणि चार्ज q2 आहे. ठीक आहे, तर हा जो फोर्स आहे या दोन बॉडीजना जॉईन करणारी ही लाईन आहे. तर या लाईनच्या अलॉंगच लागेल. जर समजा आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स पकडला आपण, तो फोर्स कसा असेल? अट्रॅक्टिव्ह इन नेचर असेल. अट्रॅक्टिव्ह इन नेचर म्हणजे या वन वरचा फोर्स 2 न लावलेला असा असेल अट्रॅक्टिव्ह. फोर्स ऑन 1 ड्यू टू 2 असा असेल, आणि फोर्स ऑन 2 ड्यू टू 1 कसा असेल? असा असेल. पण अलॉंग द लाईन असतील दोन्ही फोर्सेस. ओके, रिपल्सिव्ह फोर्स आहे समजा या 2 वर लावलेला, फोर्स ऑन 2 ड्यू टू 1 रिपल्सिव्ह फोर्स. लाईक चार्जेस समजा इकडं F1
टू. हा कसला आहे? हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे, हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, आणि हा हे दोन्ही काय आहेत? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, दोन्ही एकच दाखवले मी. ठीक आहे, मास पण आहे बॉडीला आणि त्याच्यावरती काही चार्ज पण आहे, त्याच्यामुळं दोन्ही काय होईल? दोन्ही फोर्स एक्झिस्ट होतील इथं. लक्ष देत आहे? ओके. तर हे काय होतात? हे अलॉंग द लाईन जॉईनिंग दीज टू ऑब्जेक्ट्सच ऍक्ट होतात. म्हणजे असं नाही ऍक्ट होणार, असं इकडे नाही लागणार फोर्स, असं इकडे नाही लागणार, असं इकडे नाही लागणार. ठीक आहे, अलॉंग द लाईन ह्या दोन ऑब्जेक्टला जॉईन करणारी जी लाईन आहे त्या लाईनच्या अलॉंगच काय होतील? ती फोर्सेस ऍक्ट होतील. तर हे झाल्या दोन सिमिलॅरिटीज. आता बघू डिफरन्सेस बिटवीन डिफरन्सेस. आता सिमिलॅरिटी बघितल्या, लिहून घ्या, पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. आता बघायचे डिफरन्सेस बिटवीन differences between electrostatic force and gravitational force. Differences माहिती आहे तुम्हाला? हो माहिती आहेत, सांगा मग एक एक. Gravitational force is always attractive in nature, whereas electrostatic force can be attractive or repulsive. Electrostatic force can be attractive or repulsive. इकडं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, इकडं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पहिला पॉइंट, attractive as well as repulsive. Attractive as well as repulsive. अट्रॅक्टिव्ह पण असतो आणि रिपल्सिव्ह पण असतो. जर दोन चार्जेस कसे असतील? अनलाईक चार्जेस असतील, म्हणजे एक प्लस एक मायनस असेल तर अट्रॅक्टिव्ह असतो, आणि दोन्ही लाईक चार्जेस असतील म्हणजे दोन्ही पॉझिटिव्ह असतील तर रिपल्सिव्ह, दोन्ही निगेटिव्ह असतील तरी रिपल्सिव्ह. लाईक चार्जेससाठी रिपल्सिव्ह. ठीक आहे, अट्रॅक्टिव्ह कधी? जर एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह चार्ज असेल, आणि रिपल्सिव्ह कधी? जर दोन्ही पॉझिटिव्ह असतील तर, किंवा दोन्ही निगेटिव्ह असतील तर. ठीक आहे, पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा असतो? ऑलवेज अट्रॅक्टिव्ह, ऑलवेज अट्रॅक्टिव्ह. कारण मास पॉझिटिव्ह निगेटिव्ह असते का? नाही, मास हे नेहमीच पॉझिटिव्ह असतं, बरोबर आहे? हा, मास इज ऑलवेज पॉझिटिव्ह, हेन्स द फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह. पॉझिटिव्ह म्हणल्यानंतर तुम्ही म्हणाल रिपल्शन करायला पाहिजे, ते काही चार्जेस नाही ते रिपेल करायला. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ग्रॅव्हिटी. ओके, चला, हा झाला पहिला डिफरन्स. दुसरा डिफरन्स, हा सांगा. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑलवेज, हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे. आता हा जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे, हा आपण बघितलं की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा फॉर्म्युला काय? याचा फॉर्म्युला 1/4 पाय एप्सिलॉन इंटू Q1 Q2 बाय R स्क्वेअर. आणि याचा फॉर्म्युला काय? याचा फॉर्म्युला G इंटू M1 M2 डिवाइडेड बाय R स्क्वेअर. आता G काय? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ठीक आहे, न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर, हे G ची व्हॅल्यू झाली. आणि इकडं k ची व्हॅल्यू 9 × 10⁹ न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम स्क्वेअर. ठीक आहे, ओके. आता याच्यामध्ये हे जे इप्सिलॉन आहे, इप्सिलॉन काय? परमिटिव्हिटी ऑफ मीडियम आहे, बरोबर आहे? जर एअर किंवा व्हॅक्यूम असेल तर इथं इप्सिलॉन नॉट लागतं, बरोबर? इथं हे इप्सिलॉन आहे, इप्सिलॉन नॉट आहे, याच्यानुसार हा फोर्स चेंज होईल. पण इथं जी बघा, दोन मासेस आहेत, पाण्यात ठेवले काय, लिक्विडमध्ये ठेवले काय, एअरमध्ये ठेवले काय, व्हॅक्यूममध्ये ठेवले काय, किंवा अजून कुठं ठेवले काय? ठीक आहे, काही फरक पडणार आहे का त्यांच्यातल्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये? काहीच फरक पडणार नाही. पण द सेम चार्जेस काय केले, एकदा एअरमध्ये ठेवले तर इथं काय होईल? एअर किंवा व्हॅक्यूममध्ये इप्सिलॉन नॉट लागेल. जर लिक्विडमध्ये ठेवले तर इप्सिलॉन लागेल. जर वॉटरमध्ये ठेवले तर अजून इप्सिलॉनची व्हॅल्यू चेंज होईल, बरोबर आहे? इप्सिलॉनची व्हॅल्यू चेंज होईल. तर त्याच्यानुसार काय होईल? मग हा फोर्स चेंज होईल. म्हणजेच काय? म्हणजेच इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स डिपेंड्स अपॉन मीडियम. हा फोर्स कसा आहे? डिपेंड्स अपॉन मीडियम in which charges are kept. ठीक आहे, लक्षात द्या. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स इंडिपेंडंट ऑफ मीडियम. हा कसा आहे? इंडिपेंडंट ऑफ मीडियम आहे, इंडिपेंडंट ऑफ मीडियम. ठीक आहे, ओके.
आता इथं हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाची आहे, चार्जेसची आहे, प्रोडक्ट ऑफ चार्जेस ऑन टू बॉडी. हा काय डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ टू बॉडी. लिहायचं तर पॉईंट पाडून लिहायचं तर लिहू शकतो. ठीक आहे, काही एवढं काही इम्पॉर्टंट पॉईंट नाही आहे, हे दोन इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. लिहायचं तर आपण डायरेक्टली प्रोपोर्शनल to product of charges on two bodies. ठीक आहे, आणि हा कशाची डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू product of directly proportional to product, दिसतंय का, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट. ओके, जस्ट अ मिनिट. हां, आता ठीक आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ masses of two bodies. Directly proportional to product of masses of two bodies. आणि चौथा पॉइंट आहे रिलेटिव्ह स्ट्रेंथ. किती आहे, याची रिलेटिव्ह स्ट्रेंथ असते 10⁻36 च्या ऑर्डरची. ठीक आहे, अप्रॉक्सिमेटली 10⁻36 च्या ऑर्डरची. आणि याची रिलेटिव्ह स्ट्रेंथ किती असते, 1. याची रिलेटिव्ह स्ट्रेंथ किती असते, 1. रिलेटिव्ह स्ट्रेंथ इज, याची घेतो आपण 1. ठीक आहे, आणि याची 10⁻36 म्हणजे हा खूप वीक फोर्स आहे, आणि त्याच्या कंपॅरिझन मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा खूप स्ट्रॉंग फोर्स आहे. तर हे झाले डिफरन्शिएटिंग पॉइंट्स कशामधले, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स मधले. ठीक आहे, डिफरन्शिएटिंग पॉइंट्स बिटवीन ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. आता याच्यानंतर आपण बघणार आहेत न्यूमरिकल्स, MCQs. ठीक आहे, चला लिहून घ्या. चला, आज तुम्ही बघणार आहेत की कशा प्रकारे नीटने दरवर्षी आपली लेवल, क्वेश्चनची स्टँडर्डची लेवल आहे, क्वेश्चनची लेवल ती दरवर्षी वाढत गेलेली आहे. आता हा आहे 1999चा क्वेश्चन, म्हणजे तुमच्या जन्माच्या अगोदरचा क्वेश्चन आहे हा. आप पैदा भी नहीं हुए थे तब का क्वेश्चन है. ठीक है, चलो देखते हैं. बहुत आसान क्वेश्चन है, बहुत आसान. When air is replaced by a dielectric medium of force constant K, the maximum force of attraction between two charges separated by a distance. काय म्हणतंय, एअरला काय केलं, एअरला रिप्लेस केले का डायइलेक्ट्रिक मीडियम K. डायइलेक्ट्रिक मीडियमचा कॉन्स्टंट किती आहे, K कॉन्स्टंट असणाऱ्या मीडियमने रिप्लेस केलं तर फोर्स काय होतो, सरळ सरळ माहिती आहे, डिक्रीज होतो. किती, K टाइम्स. डिक्रीजेस K टाइम्स. संपलं आन्सर्स. बरोबर आहे. हे शिकवतानाच मी तुम्हाला सांगितलं, वॉटर साईड सांगितलं बघा. समजा F इज इक्वल टू F0, आपण इयर मध्ये बनवू, 1 काय असतो, 4πε0 इंटू हे Q1 Q2 बाय R स्क्वेअर असतो. बरोबर. आणि तेच जर मीडियम मध्ये घेतलं तर हे काय असतं, 1/4π, आणि मीडियम मध्ये काय असतो, K∈0 असतो. बरोबर आहे. 1/4πε असते इथे. बरोबर आहे. इंटू Q1 Q2 बाय R स्क्वेअर. आणि इप्सिलॉन काय असतं बघा, इप्सिलॉन इज इक्वल टू R इज इक्वल टू K इज इक्वल टू इप्सिलॉन अपॉन ε0. म्हणजे याच्यावरून इप्सिलॉन किती येईल, इप्सिलॉन काय, परमिटिव्हिटी ऑफ मीडियम. ε0 काय, परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. K काय, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. ER डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजेच दुसरं नाव त्याचं रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. ओके, मग इप्सिलॉन काय, K टाइम्स ε0. बरोबर आहे. K टाइम्स ε0. इथे टाका K टाइम्स ε0, तर काय होईल, 1/4π K∈0 इंटू Q1 Q2 डिवाइडेड बाय R स्क्वेअर. आता K ला बाहेर काढू आपण, समजा इथे लिहू K ला 1/K करू. हा जो मधला जो ब्रॅकेट दिसतोय तो म्हणजे काय, F0 आहे. तो म्हणजे काय, F0 अपॉन K. दिसतंय का F0 अपॉन K. ओके, दिसतंय F0 अपॉन K.
एफ नॉट अपॉन के, एफ इज इक्वल टू काय झालं एफ नॉट अपॉन के, म्हणजेच काय झाला फोर्स के टाइम्स डिक्रीज झाला, फोर्स काय झाला के टाइम्स डिक्रीज झाला. हे एवढं करायची गरज नव्हती. तुम्हाला शिकवतानाच मी सांगितलं होतं की जर मीडियम चेंज झालं, एअरच्या ऐवजी दुसरं कुठलं मीडियम आलं तर फोर्स काय होतो, त्या मीडियमच्या डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट टाइम्स डिक्रीज होतो, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी टाइम्स डिक्रीज होतो, किंवा स्पेसिफिक इंडक्टिव्ह कॅपॅसिटी जेवढी असेल तेवढं टाइम्स डिक्रीज होतो. ठीक आहे, ओके. म्हणजे काय डिक्रीजेस के टाइम्स. ओके, चला लिहून घ्या. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. एक मिनिट. हे तुम्ही नाही लिहिले तरी चालतील, काही क्वेश्चन नाही लिहिले तरी चालतील, कारण हे तुमच्या बुकमध्ये आहे. प्रिव्हियस इयरचं जे 32 इयर्सचं बुक आहे, 32 इयरच्या बुकमध्ये हा क्वेश्चन आहे, मी त्याच्यामधूनच घ्यायला लागलो. तर हा क्वेश्चन तुम्ही नाही लिहिला तरी चालेल. ठीक आहे, फक्त तुम्ही ते बुक समोर घेऊन बसा आणि ते वहीत लिहून घ्या. क्वेश्चन नंबर इथला आहे. ठीक आहे, ओके. चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. आन्सर लिहून घ्या, फक्त आन्सर लिहून घ्या. चला सेकंड क्वेश्चन आहे हिट 2003चा क्वेश्चन. कुलम्स लॉच्या वेक्टर फॉर्मवरती बेस्ड आहे. ठीक आहे, चला. An electron is moving around the nucleus of a hydrogen atom in a circular orbit of radius r. The Coulomb force F bar between the two is. म्हणजे समजा हा एक हायड्रोजनचा ॲटम आहे आणि याच्यामध्ये एक प्रोटॉन आहे आणि हा एक इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे, याच्यावरती काय असणार, एक पॉझिटिव्ह चार्ज असणार, याच्यावर एक निगेटिव्ह चार्ज असणार. या दोन्हीमध्ये याची रेडियस किती आहे, आर आहे. ठीक आहे, रेडियस आर आहे याची रेडियस समजा आर आहे. आपल्याला विचारलाय फोर्स, या दोन्हीमधला ग्रॅव्हिटेशनल इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स विचारलाय. कसा काढणार, कुलम्स लॉचा वेक्टर फॉर्म बघा, के हे Q1 Q2 डिवायडेड बाय, आता आपण R12 आणि R21 असं म्हणत होतो, पण यांनी काय म्हणलंय, कुलम्ब लॉ बिटवीन म्हणलंय, कुलम्स फोर्स बिटवीन म्हणलंय. इलेक्ट्रॉन प्रोटॉनवर लावलेला किंवा प्रोटॉन इलेक्ट्रॉन लावलेला विचारलाय का, नाही विचारलं आपल्याला. तसं बिटवीन म्हणलंय म्हणून आपण R12 किंवा R21 म्हणणार नाही, आपण डायरेक्ट R बार म्हणणार, डायरेक्ट R बार म्हणणार आहे इंटू आर कॅप, आर बार इंटू आर कॅप. आता आर स्क्वेअरचे आर क्यूबचं पण ऑप्शन आहे, आर स्क्वेअरचं पण आहे. ठीक आहे, मग आपल्याला दोन्हीमध्ये आन्सर काढावं लागेल. मग आता इथे काय करायचं, या अशा क्वेश्चन मध्ये Q1 आणि Q2 यांचे जे चार्जेस आहेत ते साइन सहित ठेवायचे. कसे ठेवायचे, साइन सहित. Q1 and Q2 विथ साइन. कसे ठेवायचे, विथ साइन ठेवायचे, विथ साइन. मग ठेवा काय, के Q1 प्रोटॉनवरचा चार्ज E, इलेक्ट्रॉनवरचा चार्ज -E डिवायडेड बाय आर बार इंटू आर कॅपला काय लिहिता येईल, ठीक आहे आर कॅपला आर कॅप राहू द्या, म्हणजे काय लिहिता येईल काही -KE स्क्वेअर बाय सॉरी इथं आर स्क्वेअर येईल ना, इथं आर स्क्वेअर, इथं आर स्क्वेअर, आर स्क्वेअर, सॉरी इथं आर स्क्वेअर आहे, आर स्क्वेअर इंटू आर कॅप, स्क्वेअर कॅप हे काय मग इंटू आर कॅप. आता बघा आहे का आन्सर, KE स्क्वेअर वाला मायनस आहे का, नाही, हे आन्सर कटलं. आता क्यूब वाले बघा, क्यूब करून बघायचं का, आता क्यूब करायचं, हे खाली क्यूब करायचं, तर मग काय होईल -K. इथं आर कॅपला काय लिहिता येतं आपल्याला, आर कॅपला लिहिता येते आर बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ आर बार, म्हणजेच आर बार अपॉन आर, आर बार अपॉन आर, म्हणजेच काय झालं ते बघा, KE स्क्वेअर डिवायडेड बाय हे आर क्यूब, आर बार इंटू आर, ठीक आहे आर स्क्वेअर करू, आर स्क्वेअर इंटू हे आर बार अपॉन आर, आर बार अपॉन आर, म्हणजे हे काय झालं, हे आर बार इंटू आर काय झाले, आर क्यूब झालं. बरोबर आहे. आता आन्सर चेक करा, -KE स्क्वेअर मायनस हे प्लस आहे, हे कॅन्सल, मायनस दोन्ही मायनस आहेत. आता इथे कॅप आहे, हे कॅन्सल. एक मिनिट, एका ऑप्शन मध्ये कॅप असेल आणि एकामध्ये बार असेल. एक मिनिट, इथं बार आहे, सॉरी इथं बार आहे. हा मग बघा -KE स्क्वेअर बाय आर क्यूब इंटू आर बार, हे ऑप्शन डी करेक्ट आहे, ऑप्शन डी करेक्ट आहे. ठीक आहे, तर वेक्टर फॉर्म वरती अशा प्रकारे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हा 2003चा क्वेश्चन आहे, सरळ क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, पण Q1 Q2 कसं ठेवा, विथ साइन ठेवा, Q1 Q2 विथ साइन ठेवायचे असतात. लक्षात आलं, ओके. चला क्वेश्चन, हा पण क्वेश्चन तुमच्या, आता हे जे इथं जर इयर लिहिलं मी, इयर लिहिल्यास तुमच्या त्या बुकमध्ये क्वेश्चन सापडणार आहे, तुम्हाला तो क्वेश्चन लिहायची गरज नाही, तुम्ही फक्त हे आन्सर लिहून घ्या, वाटलं तर फक्त हे आन्सर लिहून घ्या, सोल्युशन.
फक्त हे तुम्हाला सोल्युशन लिहायची गरज आहे. क्वेश्चन तुमच्या बुक मध्ये सापडेल तुम्हाला. चला लिहा. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. चला, हा आहे नीट 2010चा क्वेश्चन. ठीक आहे, 2010. 2 पॉझिटिव्ह आयन्स इच कॅरिंग, हा क्वांटायझेशन ऑफ चार्जवरचा क्वेश्चन आहे. कुलम्स लॉ आणि क्वांटायझेशन कशावरचा आहे क्वेश्चन आहे. कुलम्स लॉ अँड क्वांटायझेशन ऑफ चार्ज या दोन्हीचं क्लबिंग करून क्वेश्चन तयार केलाय. ठीक आहे. 2 पॉझिटिव्ह आयन्स each carrying a charge plus q are separated by distance d. बघा, हे दोन चार्जेस आहेत. एक पॉझिटिव्ह आयन्स आहेत दोन्ही, दोन पॉझिटिव्ह आयन्स आहेत. प्रत्येकावरचा चार्ज किती आहे? q आहे. दोन्ही मध्ये डिस्टन्स ऑफ सेपरेशन आहे d. if capital F is the force of repulsion between the ions, म्हणजे हे दोन्ही एकमेकाला रिपेल करायला लागले. कितीच्या फोर्स ना? यांच्यामध्ये रिपल्सिव्ह फोर्स आहे कॅपिटल F. The number of electrons missing from each ion will be, किती असतील म्हणते नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. E being charge on the charge of an electron. E काय इलेक्ट्रॉनचा चार्ज आहे किती? 1.6 × 10⁻19 कूलम. ओके, तर आपल्याला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काढायचे. प्रत्येकावरचे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स मिसिंग आहेत म्हणते. बघा, फ्रॉम ईच आयन म्हणजे एक आयन वरती किती इलेक्ट्रॉन्स मिसिंग आहेत हे काढायचे आपल्याला. म्हणजे थोडक्यात काय काढायचंय आपल्याला? थोडक्यात क्यू काढायचा आहे, चार्ज क्यू काढायचा आहे. आणि क्यू काढून क्यू इज इक्वल टू एनी क्वांटायझेशन ऑफ चार्ज, क्यू इज इक्वल टू एनी, याच्यावरून नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काढायचे क्यू बाय ई. आपल्याला क्यूची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे. क्वांटायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन्सचा फॉर्म्युला काय? क्वांटायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे, क्वांटायझेशन ऑफ चार्ज, सॉरी, क्यू इज इक्वल टू एनी, वेर एन इज एनी एन टीचर. क्वांटायझेशन ऑफ चार्ज शिकवलंय. ओके, काय असतं? चार्ज ऑन एनी बॉडी इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ ई. ई काय? क्वांटम ऑफ चार्ज आहे, क्वांटम ऑफ चार्ज आहे. ठीक आहे. आता बघा एफ काय असेल मग? एफ इज इक्वल टू कुलम्स लॉ नुसार एफ इज इक्वल टू 1/4πε0 हे क्यू इंटू क्यू डिवायडेड बाय डी स्क्वेअर. किती आला मग हा? याच्यावरून बघा क्यू स्क्वेअर, हे बघा क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय हे 4πε0 इंटू हे डी स्क्वेअर. एफ इज इक्वल टू आलं. याच्यावरून क्यू किती येलो? हे इकडे आलं पूर्ण, हे पूर्ण काय झालं? इकडे आलं. म्हणजे काय होईल? क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 4πε0 इंटू डी स्क्वेअर. मग क्यू किती? याचं स्क्वेअर रूट. क्यू किती? याचं स्क्वेअर रूट. हीच व्हॅल्यू तरी टाका फक्त. किती येईल का? दिसतंय ना? ठीक आहे, थोडंसं अलीकडे तुम्ही याला. क्यू इज इक्वल टू एन ई, क्यू इज इक्वल टू एन ई. मग काय क्यूच्या ठिकाणी एन इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स क्यू बाय ई. क्यू काय? स्क्वेअर रूट ऑफ 4πε0 डी स्क्वेअर. स्क्वेअर रूट ऑफ 4πε0 इंटू डी स्क्वेअर हे आलं स्क्वेअर रूट मध्ये आणि अपॉन ई आहे. असं ऑप्शन आहे का? बघा, ऑप्शन आहे का? नाही. एक तर सगळे स्क्वेअर रूट मध्ये आहेत किंवा सगळं स्क्वेअर रूटच्या बाहेर आहे. मग काय करू आपण? याला स्क्वेअर रूट मध्ये, ईला पण स्क्वेअर रूट मध्ये घेऊ, ईला पण स्क्वेअर रूट मध्ये घेऊ. तर स्क्वेअर रूट मध्ये जाऊन काय होईल? ईचा स्क्वेअर होईल. हे 4πε0 डी स्क्वेअर अपॉन ई स्क्वेअर. हे ऑप्शन आहे का? बघा, 4πε0 डी स्क्वेअर, सॉरी एक मिनिट, एफ राहील ना आपला. हाँ, एफ पण येईल ना, एफ डी स्क्वेअर. सॉरी, गलती से मिस्टेक हो गया भाई, भाइयों और बहनों, बहुत बड़ा मिस्टेक हो गया. एफ डी स्क्वेअर, फोर्स को ही भूल गए. चला, फोर्स विसरला, लक्षात नाही राहिलं. लक्ष छड्या मारावं लागतात मास्तरलाच. बरोबर आहे. एफ विसरलं म्हणजे एफ विसरलेलं, तर एफ विसरलेला ऑप्शन असतं तर मी डायरेक्ट टिक केलं असतं. बरोबर आहे की नाही? हा, म्हणजे 4 मार्कच्या ऐवजी 5 मार्क गेले असते, 4 मार्क भेटायच्या ऐवजी 5 मार्क गेले असते. छोटीशी मिस्टेक कॅन टेक युअर 5 मार्क्स. छोटीशी मिस्टेक एक तुमचे 5 मार्क घेऊन जाऊ शकते. ठीक आहे. 4πε0 एफ डी स्क्वेअर अपॉन ई स्क्वेअर, 4πε0 एफ डी स्क्वेअर अपॉन ई स्क्वेअर, 4πε0 एफ डी स्क्वेअर अपॉन ई स्क्वेअर. ऑप्शन सी करेक्ट वाटायला लागले. बरोबर आहे. 4πε0 एफ डी स्क्वेअर अपॉन ई स्क्वेअर आणि हे सगळं स्क्वेअर रूट मध्ये. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. समजलं? आता याचं पण काय करा, फक्त सोल्युशन लिहा तुम्ही.
हे एवढंच, हे सोल्युशन लिहा फक्त, ठीक आहे, सोल्युशन लिहा, बाकीचं लिहायची गरज नाही, सोल्युशन लिहा फक्त, कारण हा क्वेश्चन तुमच्या बुकमध्ये आहे. कोणताही बुक वापरा तुम्ही, फक्त इयर वाईज हा क्वेश्चन शोधा तुम्ही त्या बुकमध्ये, क्वेश्चन लिहायची गरज नाही. लिहिला? ओके, पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. चला, हा आहे नीट 2013चा क्वेश्चन आणि हा क्वेश्चन बेस्ड आहे बघा. आधी क्वेश्चन वाचून मग सांगतो. A charge q is placed at the center of the line joining two equal charges q. ओके, काय म्हणतंय, दोन चार्जेस आहेत, दोन इक्वल चार्जेस आहेत. इथे एक चार्ज आहे समजा, हा आहे कॅपिटल क्यू, ठीक आहे, इथून हा इथे एक चार्ज आहे, हा पण आहे कॅपिटल क्यू. याच्या सेंटरला हा ठेवलाय चार्ज क्यू. म्हणजे हे जर डिस्टन्स असेल डी, टोटल डिस्टन्स हे डी असेल, तर हे इथून इतकं किती असेल, एवढं डिस्टन्स किती होईल, डिस्टन्स होईल, हे होईल डी बाय 2 आणि हे होईल डी बाय 2. हे चार्जेस क्यू. ओके, असं अशी सिच्युएशन, ऐसी सिच्युएशन है. ओके, द सिस्टम ऑफ 3 चार्जेस विल बी इन इक्विलिब्रियम इफ क्यू इज इक्वल टू, या क्यू ची व्हॅल्यू विचारली आहे कॅपिटल क्यूच्या फॉर्म मध्ये, ठीक आहे. ओके, मग हा प्रॉब्लेम आहे इक्विलिब्रियम आणि सुपरपोजिशनचा. सुपरपोजिशन ऑफ चार्जेस, सुपरपोजिशन अँड इक्विलिब्रियम ठीक आहे. इक्विलिब्रियम म्हणजे काय, नेट फोर्स 0 असतो. इक्विलिब्रियम मध्ये काय असतो, कुठल्या प्रकारचा इक्विलिब्रियम म्हणलं, मेकॅनिकल फोर्सचा इक्विलिब्रियम असेल किंवा इलेक्ट्रिक फोर्सेसचा इक्विलिब्रियम असेल. इक्विलिब्रियम मध्ये काय होतं, नेट फोर्स काय असतो, 0, एफ नेट इज इक्वल टू 0 असतो. तर ही सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये आणण्यासाठी क्यू ची व्हॅल्यू किती पाहिजे म्हणते. आता एक गोष्ट लक्षात घ्या, क्यू सेंटरला आहे. आता बघा, याला मी म्हणतो चार्ज 1, याला म्हणतो चार्ज 2, ठीक आहे, आणि याला म्हणतो चार्ज 3, 1 2 3. आता हे समजून घ्या नीट व्यवस्थित. प्रॉब्लेम सांगायला काय नाही, पटकन 1 मिनिटात संपला असता, पण हे समजून घ्या, अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स येतात. आता हे दोन्ही लाईक चार्जेस आहेत, दोन्ही कसले आहेत, लाईक चार्जेस आहेत, इक्वल चार्जेस म्हणले ना. 2 इक्वल चार्जेस क्यू, इक्वल चार्जेस आहेत, म्हणजे चार्ज दोन्ही वरची चार्जची मॅग्निट्यूड पण सेम आहे आणि चार्ज वरचा पोलॅरिटी पण सेम आहे, म्हणजे दोन्ही पॉझिटिव्ह आहेत, ठीक आहे. गृहीत धरू आपण दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. मग काय होईल, हे दोन्ही पॉझिटिव्ह म्हणजे हा याला रिपेल करेल इकडं, असं अलोंग द लाईन रिपेल करेल. फोर्स ऑन 2 ड्यू टू 1 असं असेल, आणि इकडे काय असेल, हे फोर्स ऑन 1 ड्यू टू 2 असेल, बरोबर आहे. असं समजा, हे असं होतं अगोदर. आता काय केलं, आता मी चार्ज आणला क्यू, आता काय होईल, हा जर चार्ज समजा बरं का पॉझिटिव्ह असेल, हा जर चार्ज पॉझिटिव्ह असेल, तर हा काय करेल, हा चार्ज याच्यावरती फोर्स लावेल इकडं. कोणता फोर्स लावेल, रिपल्शनच लावेल ना. हा जर पॉझिटिव्ह असेल तर काय करेल, हा याला रिपेल करेल, म्हणजे F13 या डायरेक्शनला लागायला लागलाय, आणि हा याच्यावर पण फोर्स लावेल, कोणता, F23, बरोबर आहे. लक्षात आले का, म्हणजे हे दोन्ही दूर जातील फोर्सेस. हे दोन्ही काय होतील, जागेवर होतील का, नाही राहणार. जागेवर होतील का, ते नाही राहणार, ओरिजिनल पोझिशनला राहणार नाहीत. आणि ओरिजिनल पोझिशनला राहणार नाहीत म्हणजेच इक्विलिब्रियम त्यांचा डिस्टर्ब व्हायला लागला, यांच्यावरती नेट फोर्स ऍक्ट व्हायला लागलाय, हा इक्विलिब्रियम मध्ये राहू शकतो. कोण, प्लस क्यू वाला चार्ज, कारण याच्यावरती या साईडला F32 ऍक्ट होईल आणि या साईडला F13 ऍक्ट होईल. हा इक्विलिब्रियम मध्ये राहू शकतो, पण हे दोन्ही फोर्सेस हे दोन्ही चार्जेस काय होतील, इक्विलिब्रियम मध्ये राहणार नाहीत, ते दूर जायला लागतील, बरोबर आहे. हा, ही गोष्ट लक्षात घ्या. समजलं का काय म्हणलो, बघा, हा चार्ज इक्विलिब्रियम मध्ये राहील, याच्यावरती कोणता फोर्स ऍक्ट होईल, या डायरेक्शनला 3 वरती 1 फोर्स ऍक्ट होईल. 1 मुळे काय होईल, असा फोर्स रिपल्शन करेल, रिपल्शन होईल, बरोबर आहे, रिपल्सिव्ह फोर्स ऍक्ट होईल. आणि याच्यामुळे काय होईल, याच्यावरती F32 ऍक्ट होईल. हे दोन्ही फोर्सेस इक्वल असतील, डिस्टन्स इक्वल आहे, चार्जेस इक्वल आहेत, म्हणून हा काय होईल, इक्विलिब्रियमला आहे. याच्यावरती नेट फोर्स 0 आहे, पण याच्यावरती नेट फोर्स 0 आहे का, नाही. याच्यावरती नेट फोर्स 0 आहे का, नाही. त्याच्यामुळे हा प्लस जमणार नाही, आणि म्हणून हे ऑप्शन +q/2 आणि +q/4 जमणार नाही. हे लक्षात घ्या, ठीक आहे, लक्षात राहिलं. ओके, आता प्लस जमणार नाही हे कळलं आपल्याला.
हे कळलं? म्हणजे असा सिनारिओ जमणार नाही, अशी कंडिशन जमणार नाही. मग काय करावं लागेल? मग बघा आता समजा हा इथे चार्ज क्यू आहे, हा इथे चार्ज क्यू आहे, ठीक आहे. आता डी बाय टू माहिती तुम्हाला, सेंटरला डी बाय टूला हे ठेवलेलं आहे चार्ज, हे डी बाय खाली लिहितो, हे डी बाय टू आणि हे डी बाय टू, इथं चार्ज क्यू ठेवला. म्हणजे हा चार्ज कसा पाहिजे? हा चार्ज नक्कीच निगेटिव्ह असला पाहिजे. का? बघा आता याच्यावरती काय व्हायला लागलंय, हे आता हे काढून टाकतो. आता हे दोनच चार्ज आहे. समजा इथं काय लावला, हा फोर्स, हा कोणता चार्ज आहे? हा चार्ज 1, इथला चार्ज हे हा चार्ज 2. आता हे दोनच चार्ज आहे समजा सध्या. आता हा चार्ज काय करेल, याच्यावरती रिपल्सिव्ह फोर्स लावेल. फोर्स ऑन 2 ड्यू टू 1 असं असेल, टुवर्ड्स राईट, आणि फोर्स ऑन 1 ड्यू टू 2 असं असेल. बरोबर आहे? रिपल्सिव्ह फोर्स आहे इकडं, हे लेफ्टला असेल. समजलं? आता इथं जर काय केलं आम्ही, निगेटिव्ह चार्ज घेतला, थर्ड चार्ज निगेटिव्ह घेतला, तर काय होईल? याच्यावरती हा निगेटिव्ह चार्ज याला काय केलं, अट्रॅक्ट करेल. म्हणजे याच्यावरती कसा फोर्स लागला, F13 असा लागला. म्हणजे इक्विलिब्रियम होण्यासाठी याची आणि याची मॅग्निट्यूड सेम पाहिजे. म्हणजे याच्यावरती नेट फोर्स काय होईल, 0 लागेल. आता कळलं? हा. आणि याच्यावरती पण काय होईल, या डायरेक्शनला एक फोर्स लागेल, ज्याची मॅग्निट्यूड किती असेल, F23. म्हणजे फॉर इक्विलिब्रियम काय असेल आता, फॉर इक्विलिब्रियम अशी कंडिशन आहे, अशी कंडिशन आहे, अशी नाही, अशी नाही कंडिशन, वरच्यासारखी नाही कंडिशन, ही खालच्यासारखी कंडिशन आहे. ठीक आहे. म्हणजे चार्ज हा कसला पाहिजे, पहिल्यांदा तर क्यूची मॅग्निट्यूड कशी पाहिजे, सॉरी क्यूची पोलॅरिटी कशी पाहिजे, किंवा निगेटिव्ह पाहिजे, पहिली गोष्ट हे लक्षात आलं. आणि या दोन्हीची बघा, ह्याचे दोन फोर्सेस आहेत. आता ॲट इक्विलिब्रियम बघा, ॲट इक्विलिब्रियमला नेट फोर्स काय असतो, F net इज इक्वल टू 0 असतो. ॲट इक्विलिब्रियम नेट फोर्स काय असतो, 0 असतो. हेन्स F, आता चार्ज Q1 वरचा फोर्स नेट फोर्स 0 असेल, आणि चार्ज Q2 वरचा पण नेट फोर्स 0 असेल. ठीक आहे. तुम्ही याच्यावरचा पण फोर्स घेऊ शकता. याच्यावरती कोणता फोर्स ऍक्ट होईल, याच्यामुळं इकडे एक फोर्स ऍक्ट होईल, याला म्हणता येईल F, इथं बघा F31, आणि इकडे फोर्स ऍक्ट होईल F32. याच्यावरती पण ऍक्ट होईल. हे दोन्ही फोर्सेस पण काय असतील, इक्वल असतील. तिथं कळतेच आपल्याला, हे दोन इक्वल करा, किंवा हे दोन इक्वल करा, किंवा हे दोन इक्वल करा. तिन्हीपैकी कोणती एक पेअर इक्वल करा, आपल्याला आन्सर येऊन जाईल. ठीक आहे. मी ही पेअर इक्वल करतो, ही पहिली पेअर इक्वल करतो. ठीक आहे. ॲट इक्विलिब्रियम F12 नेट फोर्स ऑन ऑल द 3 चार्जेस काय पाहिजे, 0 पाहिजे. म्हणजे आपण कुठल्याही एका पेअरचा कुठलाही एक चार्ज घेतला आणि त्याच्यावरती ऍक्ट होणारी ही फोर्सची पेअर घेतली, तर ती काय पाहिजे, इक्वल व्हायला पाहिजे. ठीक आहे. F12 इज इक्वल टू F13, F12 इज इक्वल टू F13. मी मॅग्निट्यूड इक्वल करायला लागलो. ठीक आहे. मॅग्निट्यूड इक्वल करायला लागलो. ठीक आहे. हे इकडे हे लेफ्टला, हे राईटला आहे. ठीक आहे. मग काय होईल, फोर्स करा, F12 1 आणि 2 मधला फोर्स, 1 आणि 2 मधला फोर्स काय असेल, Q इंटू Q, दोन्ही काय 1 आणि 2 Q चार्जेस आहेत. Q अपॉन अंतर काय त्याच्यातलं, D², अंतर काय D², आणि 1 आणि 3 मध्ये 1चा कोणता चार्ज Q, 2चा चार्ज, 3चा चार्ज मायनस Q. म्हणजे मॅग्निट्यूड घेतलं तर काय होईल, मॅग्निट्यूड मध्ये घ्यायला लागलो मी. म्हणजे काय होईल, K इंटू स्मॉल q, आणि अपॉन यांच्यातलं डिस्टन्स किती आहे 1 आणि 3 मधलं, D/2. म्हणजे D/2 चा स्क्वेअर, D/2 स्क्वेअर. बघा K कॅन्सल झालं, K कॅन्सल झालं. आता इथं बघा, इथे काय शिल्लक राहिलं, Q अपॉन D² इज इक्वल टू हे Q अपॉन हे D² अपॉन 4. म्हणजे 4 वर गेले, हे D² अपॉन 4 हे वर गेले, हे D² कॅन्सल. Q इज इक्वल टू 4Q, म्हणजेच हे 4 इकडे आलं, म्हणजे Q इज इक्वल टू किती आलं, Q इज इक्वल टू Q/4. आणि आपण अगोदरच ठरवलं होतं पोलॅरिटी, आपण अगोदरच ठरवली Q कसा आहे, निगेटिव्ह. आपण Q ला निगेटिव्ह घेतलं, इथं घेताना फक्त मॅग्निट्यूड घेतली. लक्षात आलं. म्हणजे आन्सर काय आपलं, Q इज इक्वल टू मायनस Q/4, स्मॉल q इज इक्वल टू मायनस Q/4. ठीक आहे, समजलं. ओके. खूप डिटेल मध्ये झाला हा प्रॉब्लेम, एकदम पटकन येते, समजल्यास पटकन येते. हे करायला काही 1 मिनिट तुम्हाला सफिशियंट आहे. ठीक आहे, येऊ शकतो तुम्हाला 1 मिनिटात प्रॉब्लेम हा. समजलंय का? ओके, क्लिअर आहे. ठीक आहे, चला याच्यामध्ये अजून इक्विलिब्रियम ऑफ चार्जेस मी सांगणार आहे, त्यावेळेस अजून थोडंसं डिटेलमध्ये
जे राहिलेले काही याच्यामधला तुम्हाला तुमचं कन्फ्युजन आहे ते दूर होईल. कशामध्ये? इक्विलिब्रियम ऑफ चार्जेस नावाचा पॉईंट आहे त्याच्यामध्ये येईल. ठीक आहे, चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. चला, हा मस्त प्रॉब्लेम आहे. 2013चा नीटचा प्रॉब्लेम आहे, सेकंड आहे. ठीक आहे, त्याच्या अगोदर पण 2013चाच प्रॉब्लेम बघितला होता आपण, बरोबर आहे. ओके, चला बघा, याच्यामध्ये पिथ बॉल्स नाव आलंय. पिथ बॉल्स तुम्हाला सांगितले होते काय, थर्मोकॉल सारखे एक बॉल असतात, त्याच्यावरती कंडक्टिंग मटेरियलची कोटिंग असते. ठीक आहे. 2 पिथ बॉल्स कॅरिंग इक्वल चार्जेस आर सस्पेंडेड फ्रॉम अ कॉमन पॉइंट बाय स्ट्रिंग्स ऑफ इक्वल लेंथ. बाय दोन्हीची स्ट्रिंगची लेंथ काय? इक्वल लेंथ आहे. आणि त्यांना काय केले, या दोन स्ट्रिंगला दोन पिथ बॉल बांधले. दोन्हीची लेंथ काय? याची एल तर याची पण एलच आहे. ठीक आहे. आता काय म्हणतंय, द इक्विलिब्रियम सेपरेशन बिटवीन देम इज आर. आता यांच्यामध्ये काय असेल? रिपल्शन असेल, बरोबर आहे. याच्यावरती हा जो आहे, याला 1 म्हणलं, याला 2 म्हणलं, तर हे काय करेल? 1 चार्ज 2 वरती आणि 2 चार्ज 1 वरती काहीतरी रिपल्सिव्ह फोर्स लावतील अपोजिट डायरेक्शन असे. ठीक आहे, असे. ठीक आहे, ओके, कळलं? हा याच्यावर इकडे जाईल, हा याच्यावर इकडे जाईल, या डायरेक्शनला. 1 2 वर राईटला, 2 1 वर लेफ्टला फोर्स लावेल, रिपल्सिव्ह फोर्स. ओके, आता पुढे काय म्हणतंय, नाव द स्ट्रिंग्स आर रिजिडली क्लॅम्प्ड ॲट हाफ द हाईट. आता काय केलं? स्ट्रिंगला हाफ हाईटला म्हणजे y/2 ला काय केलं? क्लॅम्प केलं, म्हणजे इथं फिक्स केल्या स्ट्रिंग्स. द इक्विलिब्रियम सेपरेशन बिटवीन द बॉल्स. नाव स्ट्रिंगची लेंथ चेंज केली का? नाही, स्ट्रिंगची लेंथ अजूनही गेलंच आहे, फक्त काय केलंय, हे डिस्टन्स काय केलं, हे जे होतं इथं y होतं, इथं जे y होतं त्याला y/2 केलं, म्हणजे इकडे काय होईल? हे डिस्टन्स वाढेल, सरळ हे काय होईल? डिस्टन्स वाढेल. एवढं लक्षात यायला पाहिजे, म्हणजे जास्ती व्हायला पाहिजे. आता मग जास्ती कुठं व्हायला पाहिजे? बघा, प्रत्येकामध्ये जास्तीच आहे सगळ्यामध्ये. इथं फक्त कमी दिसायला ना, इथं फक्त कमी दिसायला, म्हणजे हे ऑप्शन सी होऊ शकत नाही आपल्याला. ठीक आहे. √3. आता √3 म्हणजे हे √4 वर जर घेतलं आपण √4 आहे, म्हणजे हे पण r पेक्षा मोठंच आहे, हे r पेक्षा छोटं आहे, हे ऑप्शन पण r पेक्षा मोठं आहे. √2 क्यूब रूट ऑफ 2 छोटंच आहे 1 पेक्षा. ओके, क्यूब रूट ऑफ 2 1 पेक्षा जास्तीच आहे. एक मिनिट, जस्ट अ मिनिट. ओके, आपण तसं सांगू शकतो का? नाही. त्यांनी लेंथ बद्दल काय सांगितले का? नाही. नाव द स्ट्रिंग्स आर रिजिडली क्लॅम्प्ड ॲट हाफ द हाईट. द इक्विलिब्रियम सेपरेशन बिटवीन द बॉल्स बिकम. ठीक आहे. ओके, आपण ट्राय करूत. काय बघता येत नाही, ऑप्शन बद्दल आत्ताच आपल्याला काय भागित करता येत नाही. ठीक आहे, चला तुम्ही ट्राय करा बरं, चांगला प्रॉब्लेम आहे. ओके, मी स्टार्ट करतो, पॉज करा आणि ट्राय करा. केला? चला, आता बघा, याच्यामध्ये काय होईल? समजा हा अँगल इथला थीटा आहे, आता बघा, इथला अँगल थीटा, तर काय होईल? इथला अँगल समजा हा अँगल सुद्धा काय होईल? इथला हा थीटा होईल. याच्यामध्ये काहीतरी टेन्शन टी असेल स्ट्रिंग मध्ये, बरोबर आहे. तर टेन्शनचा वरचा कंपोनंट काय येईल? मग हा येईल टी कॉस थीटा, आणि इथं कंपोनंट काय येईल? इकडे कंपोनंट येईल टी साइन थीटा. ठीक आहे, टी साइन थीटा. याचा वेट काहीतरी असेल mg, मास काहीतरी m आहे, वेट काय असेल mg खाली, आणि इकडं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऍक्ट होईल, बरोबर आहे. हे इक्विलिब्रियमला अशी कंडिशन असणार आहे, म्हणजे काय होईल? ऍट इक्विलिब्रियम हे काय होईल? टी कॉस थीटा इक्वल टू, हे काय करतो मी, क्वेश्चन मोडतो आणि वर लिहितो. ठीक आहे, ओके. आपल्याला हे r डॅशची व्हॅल्यू काढायची. काय काढायची आपल्याला? r डॅशची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे, चला r डॅशची व्हॅल्यू काढू. कशी काढणार? हे इक्वल करा, ॲट इक्विलिब्रियम हे टी कॉस थीटा इक्वल टू mg, आणि टी साइन थीटा इक्वल टू fe. इथून टॅन थीटा काढता येईल, आणि या फिगरवरून पण टॅन थीटा काढता येईल. फिगरवरून कसं काढता येईल? टॅन थीटा, इथून डायरेक्ट टॅन थीटा मिळेल. हे 1/2 करून एक टॅन थीटा मिळेल, दोन्हीला इक्वेट करू. टॅन थीटा इथून y/2, हे काय? r/2 अपॉन y, हे y काय दिले? हाईट दिली, व्हर्टिकल हाईट. ती प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे, फिगर दोन्ही प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे. म्हणजे काय झालं? टॅन थीटा काय झाला? r/2y. इथून टॅन थीटा काय? टी कॅन्सल होईल,
साइन थिटा बाय कॉस थिटा, हे आलं टॅन थिटा एफ अपॉन एफ ई अपॉन एम जी, एफ ई अपॉन एम जी. आता हे दोन टॅन थिटा काय करायचे, इक्वेट करायचे. इथं पण टॅन थिटा आहे, इथं पण टॅन थिटा आहे. दोन्ही टॅन थिटाला इक्वेट केलं तर काय होईल, एफ ई अपॉन एम जी इज इक्वल टू आर अपॉन 2y. एफ ई अपॉन एम जी इज इक्वल टू आर अपॉन 2y. काय करायला कळलं का, कळलं की नाही. हे आपण अँगल थिटा मानला, इथं थोडासा हाय लेवलचा प्रॉब्लेम आहे. अँगल थिटा मानला, टॅन थिटा काय केला, r/2 अपॉन y घेतला. इथं नंतर इक्विलिब्रियम केलायचा. या चार्ज वरती हा चार्ज काय केलेला, इकडे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स लावेल, एफ ई म्हणलं त्याला. या स्ट्रिंग मध्ये काहीतरी टेन्शन टी असेल, त्याचे कॉम्पोनंट घेतले. हा अँगल थिटा आहे, म्हणजे बघा हे दोन्ही अँगल इक्वल असतील. हा अँगल थिटा म्हणजे हा अँगल थिटा, झिगझॅग झाला ना, वर्टिकल अल्टरनेट अँगल झाली हे थिटा थिटा. हा अँगल काय झाला, म्हणजे हा कॉम्पोनंट काही टी कॉस थिटा, हा कॉम्पोनंट काही टी साइन थिटा. मग टी साइन थिटा इक्वल टू काय आलं, एफ ई, आणि टी कॉस थिटा इक्वल टू आलं एम जी. मग ह्याच्यावर काय केलं, टॅन थिटा काढलं डिवाइड करून, टी बाय टी कॅन्सल झाले, आणि साइन थिटा बाय कॉस थिटा टॅन थिटा, एफ ई अपॉन एम जी. इथं हे दोन टॅन थिटा इक्वेट केले, एफ ई अपॉन एम जी इज इक्वल टू आर अपॉन 2y. एफ ई किती असते, के चार्ज मानले, ह्याच्यावरचा चार्ज क्यू माना, ह्याच्यावरचा चार्ज क्यू माना. के क्यू स्क्वेअर अपॉन डिस्टन्स किती याच्यातला, आर स्क्वेअर. के क्यू स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर एम जी इज इक्वल टू आर अपॉन 2y. आता आर स्क्वेअर तिकडे घ्या, मग काय होईल, आर स्क्वेअर इंटू आर, आर स्क्वेअर इंटू आर काय होईल, आर क्यूब इज इक्वल टू, हे इकडे घ्या, के क्यू स्क्वेअर इंटू 2y डिवायडेड बाय एम जी. ठीक आहे, हे काय झालं, आर क्यूब झालं. काय झालं हे, आर क्यूब. आता बघा, आर क्यूब इज इक्वल टू, सगळं कॉमन काढलं तर काय होईल, इथं 2k स्क्वेअर अपॉन एम जी इंटू वाय. वाय चेंज केले त्यांनी, फक्त त्यांनी काय चेंज केले, वाय चेंज केलेलं आहे. मग आता इतकी जी क्वांटिटी आहे, ही क्वांटिटी चार्ज कॉन्स्टंट आहे, मास कॉन्स्टंट आहे, के तर कॉन्स्टंटच आहे. म्हणजे हे पूर्ण क्वांटिटी काय झाली, कॉन्स्टंट झाली. म्हणजे आर क्यूब इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय आहे. ठीक आहे, आर क्यूब इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय. आर क्यूब इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय. मग आता याच्यावरून आपल्याला असं म्हणता येईल, आर डॅश इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय बाय 2 म्हणता येईल का. थोडासा हाय लेवलचा प्रॉब्लेम होता, थोडेसे क्रिटिकल थिंकिंग आहे जरा. ठीक आहे, क्रिटिकल थिंकिंगचा प्रॉब्लेम आहे. जर इथं आर क्यूब काय असेल, वाय शी डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल, तर इथं काय आर डॅश काय असेल, वाय बाय 2 शी डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. ठीक आहे, मग या दोन्हीला जर याला म्हणलं ए, याला म्हणलं बी, या दोन्हीचं जर डिव्हिजन घेतलं, तर काय, दोन्हीला डिवाइड करा, ए बाय बी केलं तर काय होईल, आर डॅश क्यूब इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय बाय 2. आर क्यूब अपॉन आर डॅश क्यूब इज इक्वल टू वाय अपॉन वाय बाय 2. वाय वाय कॅन्सल, हे 2 वर गेले, म्हणजे काय आलं, आर क्यूब अपॉन आर डॅश क्यूब. ठीक आहे, आता दोन्ही साईडचं क्यूब रूट घेतलं, टेकिंग क्यूब रूट काय येईल, आर अपॉन आर डॅश इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ 2. म्हणजे आर डॅश काय येईल, आर डॅश इज इक्वल टू, आर डॅश क्यूब रूट ऑफ 2 खाली आली, म्हणजे आर अपॉन याला क्यूब रूट ऑफ 2. क्यूब रूट ऑफ 2, क्यूब रूट ऑफ 1 काय असतं, 1. क्यूब रूट ऑफ 2 काय होईल, 1 पॉईंट समथिंग काहीतरी येईल. बरोबर आहे, 1 पॉईंट समथिंग काहीतरी येईल. म्हणजे आर डॅश हा आर पेक्षा किंचित कमी येईल. 1 पेक्षा मोठ्या क्वांटिटीनं आपण डिवाइड करायला लागलो, 1 पेक्षा मोठ्या क्वांटिटीनं डिवाइड करायला लागलो. ठीक आहे, म्हणजे पूर्ण फ्रॅक्शनची किंमत काय होईल, आर पेक्षा थोडी कमी येईल. आर डॅशची किंमत आर पेक्षा थोडी कमी येईल. ठीक आहे, जे काही असेल ते असेल. आपल्याला इथं लेंथ बद्दल काही सांगितलेलं नव्हतं, त्याच्यामुळे आपल्याला काही सांगता येत नाही. जे काही असेल ते असेल, आपला आन्सर आलेला आहे. तुम्हाला फक्त मेथड लक्ष द्यायला पाहिजे. लक्षात आली, आर डॅश इज इक्वल टू आर अपॉन क्यूब रूट ऑफ 2. आर अपॉन क्यूब रूट ऑफ 2. आन्सर ए इज द करेक्ट आन्सर. ए इज द करेक्ट आन्सर. थोडासा हेवी प्रॉब्लेम होता. ठीक आहे, तर अशी लेवल वाढली थोडीशी, तर तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. असे प्रॉब्लेम येऊ शकतात. फेथ बॉलचा प्रॉब्लेम आहे, येऊ शकतो. ठीक आहे, तुमचं तुम्ही मला एकदा सॉल्व्ह करा. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. समज नसेल तर रिवाइंड करून परत एकदा बघा. चला, नेक्स्ट नीट 2016चा क्वेश्चन आहे. आता याची डिफिकल्टी लेवल बघा. गेल्या वेळेसचा जो प्रॉब्लेम होता 13ची, त्याच्या लेवलची आहे जवळपास. ठीक आहे, 2 आयडेंटिकल चार्ज स्पियर्स suspended from a common point by 2 massless strings of length L are initially at distance d
where d is very less than L, apart because distance d apart because of their mutual repulsion. म्हणजे काय दिलंय, दोन स्पियर्स आहेत, दोन काय स्पियर्स आहेत, आयडेंटिकल चार्ज स्पियर्स आहेत आणि त्यांना सस्पेंड केलेलं आहे. असं मगासारखंच आहे, असं इथे एक स्पियर आहे आणि इथे एक स्पियर आहे आणि याच्यामध्ये डिस्टन्स ऑफ सेपरेशन आहे डी. याच्यामध्ये डिस्टन्स ऑफ सेपरेशन किती आहे, डी आहे. ओके, आणि हे डी सेपरेशन कशामुळे झालेलं आहे, त्याच्यामधल्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शनमुळे. आता पुढे बघा काय म्हणते, द चार्जेस बिगिन टू लीक फ्रॉम बोथ द स्पियर्स ॲट अ कॉन्स्टंट रेट. म्हणजे इथं दोन्ही मधून समजा याचा चार्ज, याच्यावरचा चार्ज क्यू आहे, याच्यावरचा चार्ज क्यू आहे, तर यांच्यावरचा जो डी क्यू बाय डी टी आहे, डी क्यू बाय डी टी हा कसा आहे, हा कॉन्स्टंट आहे आणि निगेटिव्ह आहे. हा कॉन्स्टंट आहे, निगेटिव्ह कॉन्स्टंट आहे थोडक्यात. ठीक आहे, कारण काय, डी क्यू बाय डी टी डिक्रीज व्हायला लागला. डी क्यू बाय डी म्हणजे चार्ज काय व्हायला लागलाय, डिक्रीज व्हायला लागला. चार्जचा डिक्रीज होण्याचा जो रेट आहे तो कॉन्स्टंट आहे. आपल्याला इम्पॉर्टंट काय, कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, देन बघा, ॲट अ कॉन्स्टंट रेट ॲज अ रिझल्ट द स्पियर्स अप्रोच इच अदर. आता याच्यामुळे काय होईल, स्पियर चार्ज कमी झाल्यामुळे रिपल्शन कमी व्हायला लागले, त्याच्यामध्ये रिपल्शन काय व्हायला लागले, कमी व्हायला लागले. त्याच्यामुळे ते असं काहीतरी व्हेलॉसिटी व्ही न असं एकमेकांकडे अप्रोच व्हायला लागले. देन with velocity v, then v varies as a function of the distance x between the spheres as v आणि x मध्ये कोणतं रिलेशन आहे म्हणते, म्हणजे v कसं व्हॅरी व्हायला लागले विथ रिस्पेक्ट टू x हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, ओके, क्वेश्चन कळला, ठीक आहे. क्वेश्चन मोडतो मी आता. बघा आता कसं करणार, सेम मागायसारखंच काय करायचं, याचे काय करा, इथं याच्यामध्ये टेन्शन टी घ्या, याच्यामध्ये टेन्शन हे टी घ्या, हे टेन्शन टी, हा अँगल थिटा म्हणा, हा अँगल थिटा म्हणा. मग हे हा कंपोनेंट काय होईल, हा अँगल थिटा होईल, इथं काय होईल, टी कॉस थिटा कंपोनेंट होईल आणि इकडे कंपोनेंट काय होईल, हा कंपोनेंट होईल टी साइन थिटा. इकडे काय होईल, डाऊनवर्ड कंपोनेंट एम जी आणि इकडे काय होईल, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स एफ ई. ठीक आहे, एफ ई येईल, समजलं. मग आता बघा, ॲट अ डिस्टन्स एक्स, आता आपण हे डिस्टन्स काहीतरी ॲट डिस्टन्स एक्स मानू, हे ॲट अ डिस्टन्स एक्स, कुठल्या तरी एक्स डिस्टन्सला हे असं व्हायला लागले असं मानू आपण, आणि फोर्स मानू एफ डॅश. फोर्स काय म्हणू, किंवा फोर्स काय म्हणू, ॲट एनी टाइम एफ ई फोर्स आहे समजा. ठीक आहे, ॲट एनी टाइम काय फोर्स एफ ई आहे. तर मग सगळंच करा आता सेम टाईप. बघा ट्राय करा, याच्या अगोदरचा जो प्रॉब्लेम होता सेम त्याच टाईपचा प्रॉब्लेम आहे. करा बरं, ट्राय करा. Pause the video and try. बोर्ड मोडायला वेळ लागतो म्हणून मी पॉज करून मोडत असतो. हे कन्फ्युजन करून घेऊ नका. बऱ्याच जणांना वाटेल मास्तरला नाही गेलं की मास्तर बंद करते व्हिडिओ. आहा, है ना. माहिती आहे सगळे म्हणजे लेकर लय हुशार आहेत, लेकर लय पोचले तुम्ही. बहुत पहुंची हुई चीज है सर हम, तो मैं भी कुछ कम नहीं. चला झालं. आता बघा इथं ॲट इक्विलिब्रियम काय होईल, ॲट एनी डिस्टन्स एक्स, ॲट एनी डिस्टन्स एक्स, कुठल्याही एक्स डिस्टन्सला काय होईल, ॲट एनी टाइम, ॲट एनी डिस्टन्स एक्स, at any distance x इक्विलिब्रियम x डिस्टन्सला काहीतरी इक्विलिब्रियम समजा. ठीक आहे, त्यावेळेला at any distance x काय होईल, ही कंडिशन बघा, एफ ई इज इक्वल टू टी साइन थिटा इक्वल टू टी साइन थिटा इज इक्वल टू एफ ई आणि टी कॉस थिटा इक्वल टू एम जी. बरोबर आहे, टी कॉस थिटा इक्वल टू एम जी. आणि स्ट्रिंगची लेंथ दिली आपल्याला एल, स्ट्रिंगची लेंथ काय दिली आपल्याला, एल दिलेली आहे. ठीक आहे, ओके. मग हे डिस्टन्स किती होईल, x/2, इकडे x/2. इथून काय करता येईल, आता बघा आपल्याला अजून एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे, d इज लेस दॅन एल. आता ही व्हर्टिकल हाईट दिलेली नाही आपल्याला, ही स्लांट हाईट दिलेली आहे थोडक्यात. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथं टॅन थिटा काढता येणार नाही. बरं ठीक आहे, याच्यावरून टॅन थिटा काढू. हे दोन्ही डिवाइड केलं तर काय होईल, याच्यावरून साइन थिटा बाय कॉस थिटा, टॅन थिटा टी काय होईल, कॅन्सल होईल, टी कॅन्सल होतील. याने हा डिवाइड केलं तर टी कॅन्सल, साइन थिटा बाय कॉस थिटा, टॅन थिटा एफ ई बाय एम जी. आता इथून समजा साइन थिटा काढला, इथून काय केला, साइन थिटा काढला तर काही साइन थिटा अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस x/2
अपॉन यल आलं. ठीक आहे, एक्स बाय टू अपॉन यल म्हणजे आता बघा एक्स बाय टू अपॉन यल म्हणजे साईन थिटा काय आला, साईन थिटा आला एक्स बाय टू यल. ठीक आहे. ॲज डी इज लेस देन यल, डी लेस देन यल आहे, डी खूप लेस देन यल आहे, हेन्स एक्स इज व्हेरी व्हेरी लेस देन यल असेल. बरोबर आहे. मग हे जर लेस देन आहे, हे खूप लांब आहे, हे खूप छोटं अंतर आहे, तर हा अँगल काय असेल, थिटा इज व्हेरी स्मॉल, थिटा इज व्हेरी स्मॉल. आणि थिटा स्मॉल असेल तर काय करता येतं आपल्याला, टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा इज इक्वल टू थिटा मानता येते. बरोबर आहे, बरोबर आहे नाही. हां, मग काय होईल, टॅन थिटा इक्वल टू साइन थिटा करा, हे टॅन थिटा इथं आलं, हे साइन थिटा, हे दोन्ही इक्वल करा, म्हणजे एफ ई बाय एम जी इज इक्वल टू बाय एफ ई अपॉन एम जी इज इक्वल टू एक्स बाय टू एल, इज इक्वल टू एक्स बाय टू एल. आता एफ ई काढायचं, एफ ई कसा करता येईल, एफ ई बघा, एफ ई आता ॲट डिस्टन्स एक्स आहे, ॲट एनी डिस्टन्स एक्स आहे, दोन्ही डिस्टन्स किती एक्स आहे, तर त्यावेळेस इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन किती असेल, के क्यू बाय एक्स स्क्वेअर, आणि ही एम जी जशाल तशी इज इक्वल टू एक्स बाय टू एल. आता काय करू आपण, एक्स आणि क्यू मध्ये रिलेशन काढू, एक्स आणि क्यू मध्ये रिलेशन काढू, कारण डीएक्स बाय डी टी काढत काय आपल्याला व्हेलॉसिटी. ओके, म्हणून आपण एक्स आणि क्यू मध्ये रिलेशन काढू. ठीक आहे, एक्स एका साईडला घ्या, क्यू एका साईडला घ्या, हे एक्स तिकडे नेलं मी समजा, इकडे काय दिले, व्ही दिले, व्ही. ओके, एक्स क्यूब एका साईडला घेऊ, एक्स क्यूब हे इकडे गेलं, एक्स इकडे घ्या, आता बाकी सगळं एका साईडला घ्या, की टू, त्याच्याऐवजी काय करू, के स्क्वेअर इथं आहे तर के स्क्वेअरच राहू द्या, हे क्यू स्क्वेअर द्या इकडं, बाकी सगळे एका साईडला घ्या, हे एक्स क्यूब इकडे गेले, एक्स क्यूब इंटू हे एम जी अपॉन हे किती आहेत, हे टू एल के. ओके, क्यू स्क्वेअर असेल तसे ठेवले, बाकी हे गेले डिनॉमिनेटरमध्ये, हे टू एल असेल तसे, हे के गेले डिनॉमिनेटरमध्ये, एक्स स्क्वेअर एम जी, एक्स स्क्वेअर इंटू हे एक्स क्यूब आणि एम जी जशाला तसे ठेवले. ठीक आहे. आता बघा, आता हे सगळं कॉन्स्टंट आहे, एम जी मास अपॉन टू एल इंटू के, के. ठीक आहे, के काय कॉन्स्टंट आहे, केची व्हॅल्यू किती, हे के कुठला आहे, इथला आहे या फॉर्म्युल्यामधला, 9 × 10⁹ न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम स्क्वेअर. ठीक आहे, तो वाला के आहे. आता बघा, हे आले क्यू स्क्वेअर इज इक्वल टू, हे आले एक्स क्यूब, क्यू स्क्वेअर इज इक्वल टू एक्स क्यूब. आता हे सगळं कॉन्स्टंट आहे, म्हणजेच क्यू स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स क्यूब आले, क्यू स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स क्यूब, म्हणजे क्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स रेज्ड टू 3/2, क्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स रेज्ड टू 3/2. ठीक आहे, चला इथपर्यंत लिहून घ्या, पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. आता बघा, हे लिहिलं, इथकडे मला अजून काहीतरी मोडावं लागेल, इकडलं काहीतरी मोडावं लागेल. ठीक आहे, एवढं लिहून घ्या पूर्ण. क्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स क्यूब, हे मिळालं आपल्याला. आता याच्यावरून आपल्याला काय दिले, डी क्यू बाय डी टी कॉन्स्टंट दिले, डी क्यू बाय डी टी काय दिले, कॉन्स्टंट दिलेले. बरोबर आहे. हां, मग हे आपल्याला याचा अजून यूज करावं लागेल. ठीक आहे, एवढं लिहून घ्या, जागा पुन्हा नाही तर पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ओके, हे मोडलं. आता बघा, हे क्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स रेज्ड टू 3/2. आता हे एक इक्वेशन आहे आणि हे एक इक्वेशन आहे. ठीक आहे, आता काय करतो मी, हे जे क्यू स्क्वेअर आहे, क्यू स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स क्यूब, याला काय करू आपण, डिफरन्शिएट करू, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम. टाइम सोबत का, कारण आपल्याला डी क्यू बाय डी टी माहिती आहे, डी क्यू बाय डी टी माहिती आहे. ठीक आहे, म्हणून काय करू, डी क्यू बाय डी टी ना, सॉरी विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट करू. मग हे काय, 2 इंटू 2q, सॉरी 2q इंटू हे आलं डी क्यू बाय डी टी, विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू हे 3x स्क्वेअर इंटू हे आलं dx बाय डी टी. ठीक आहे, आता बघा, डी क्यू बाय डी टी काय कॉन्स्टंट आहे, डी क्यू बाय डी टी इज कॉन्स्टंट. मग इथून एक्स स्क्वेअर, आता हे एक्स स्क्वेअर ॲज इट इज ठेवा. आता बघा, हे dx बाय डी टी काय होईल, dx बाय डी टी काय होईल, व्हेलॉसिटी होईल, dx बाय डी टी काय होईल, व्हेलॉसिटी. आणि या क्यू ला कशाला रिप्लेस करता येईल आपल्याला, क्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स रेज्ड टू 3/2. ओके, क्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स रेज्ड टू 3/2, कारण आपल्याला व्ही आणि एक्स मध्ये रिलेशन करायचं आहे. हे व्ही मिळालं आपल्याला. ठीक आहे, आधी लिहून घेतोय, पुढच्या स्टेपला करतोय, डायरेक्ट कळणार नाही. डी क्यू बाय डी टी काय कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, एक कॉन्स्टंट मानला के काहीतरी. ठीक आहे, कॉन्स्टंट आहे,
इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू हे 3x² इंटू हे आलं v, हे आलं v. आता आपल्याला हे q काढून टाकायचं. q काढून टाकायचं तर काय करा, सेकंड इक्वेशन यूज करा. q इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x raised to 3/2. हे डायरेक्ट प्रपोर्शनॅलिटी मध्येच आहे. मग इथं काय करू, q च्या ठिकाणी आपण फ्रॉम 2 काय करू, 2 इंटू q च्या ठिकाणी हे 2k इंटू x raised to 3/2 घेऊ. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 3x² इंटू v. आता बघा हे कॉन्स्टंट आहे, हे कॉन्स्टंट आहे. आता काय करा, हे 2k कॉन्स्टंट आहे, हे 3 इकडे घ्या. 2k/3 x raised to 3/2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, आता हे काय करा, x² पण इकडेच घ्या, x raised to -2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, इथं काय राहिलं, आता v राहिलं. बरोबर आहे, म्हणजेच काय आलं, v इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. आता बघा हा टोटल काय, हा परत एक k डॅश कॉन्स्टंटच आहे. हा काय k डॅश एक काय कॉन्स्टंटच आहे. ठीक आहे, इथं पण याला आपण k डॅश म्हणू शकतो, हे k डबल डॅश म्हणायला, कारण k आपण इथे घेतला होता, k इथं. ठीक आहे, वेगळा कॉन्स्टंट काहीतरी k डॅश, k डबल डॅश हे वेगळा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट आहे, बाकी आपलं काही देणं घेणं नाही. ठीक आहे, विषय सोडून द्या. हां, x raised to 3/2 आणि x raised to -2 किती आले, x raised to -1/2 हा कॉन्स्टंट आहे, संपला विषयाचा. म्हणजे v इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x raised to -1/2 and this is our answer. v is directly proportional to x raised to -1/2. This is the answer. तर हे लाईकली क्वेश्चन्स आहेत, लाईकली म्हणजे येण्यासारखे क्वेश्चन्स आहेत हे. ठीक आहे, याची प्रॅक्टिस करा, डबल प्रॅक्टिस करा, जोपर्यंत तुम्हाला 1-1.5 मिनिटात क्वेश्चन सुटत नाही. 1-1.5-2 मिनिटात, 2 मिनिटं फार झाली. हा, एखादा क्वेश्चन 2 मिनिटात घेतं काही हरकत नाही. ठीक आहे, 2 मिनिटात तरी तुम्हाला क्वेश्चन सुटला पाहिजे म्हणजे पाहिजेच. ओके, चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. कळालं नसेल तर रिवाइंड करून परत एकदा बघा. चला आजचा लास्ट क्वेश्चन. लास्टचा क्वेश्चन बरं वाटलं ऐकून, आहे की नाही? असं वाटतं असेल आनंद गंगनाथ मामा नाही. ठीक आहे काय, ठीक आहे, ताण लागला तर ठीक आहे म्हणा लागला, आहे का नाही? एक तासाचं कुठं लेक्चर असते का, अर्धा तासात टाकायचं, 15 मिनिटात टाकायचं, 20 मिनिटात टाकायचं, आहे का नाही? हां बरोबर आहे. 10वीला आहेत ना तुम्ही का 5वी-6वीला आहेत? बोर व्हायला लागले. चला लक्ष द्या, नीट 2017चा क्वेश्चन आहे, लास्ट क्वेश्चन आजच्या लेक्चरचा. सपोज द चार्ज ऑफ प्रोटॉन अँड an इलेक्ट्रॉन डिफर स्लाइटली, वन ऑफ देम इज -e अँड अदर इज e प्लस डेल्टा ई. म्हणजे बघा, -e चार्ज कोणाचा असेल, इलेक्ट्रॉनचा असेल, आणि प्लस चार्ज कोणाचा असेल, e प्लस डेल्टा ई कोणाचा असेल, प्रोटॉनचा असेल. म्हणजे समजा हा एक हायड्रोजन आयटम आहे. पुढे बघा, इफ द नेट ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द 2 हायड्रोजन आयटम्स प्लेस्ड ॲट डिस्टन्स d apart is 0, then delta E is of the order of, where d is much greater than distance d is much greater than the atomic size. म्हणजे समजा हा एक हायड्रोजन आयटम आहे, याच्यामध्ये काय असणार, इथं मध्ये एक प्रोटॉन असणार आणि इथे एक इलेक्ट्रॉन असणार, बरोबर आहे. आणि याच्यापासून इथं हा दुसरा एक हायड्रोजन आयटम आहे, त्यामध्ये इथे एक प्रोटॉन आहे आणि हा एक इलेक्ट्रॉन असणार रिव्हॉल्व व्हायला, बरोबर आहे. आता काय म्हणतं, इलेक्ट्रॉनचा चार्ज किती आहे, -e, इथला चार्ज -e, आणि या प्रोटॉनचा चार्ज किती आहे, e प्लस डेल्टा ई, आणि या प्रोटॉनचा चार्ज किती आहे, e प्लस डेल्टा ई. म्हणजे इथं बघा, आता हा e प्लस ई, हा प्लस ई कॅन्सल होईल, -e प्लस ई एकमेकांना कॅन्सल करतील. म्हणजे याच्यावरती नेट चार्ज किती येईल, डेल्टा ई. नेट चार्ज किती आला याच्यावरती, डेल्टा ई. ह्याच्यावरती पण किती नेट चार्ज, डेल्टा ई. हे काढून टाका आता, समजलं? याच्यावरती नेट चार्ज किती आला, डेल्टा ई. हे समजलं की क्वेश्चन सॉल्व्ह झाला, हे समजलं की क्वेश्चन सॉल्व्ह झाला. ठीक आहे, कळलं का? इलेक्ट्रॉनवरचा चार्ज -e प्लस e प्लस डेल्टा ई इज इक्वल टू डेल्टा ई. हा नेट चार्ज आहे प्रत्येक याच्यावरचा, हायड्रोजन आयटमवरचा, समजलं? ओके, आता बघा, आता ह्याच्यावरती काय होणार आहे, ह्याचं मास काहीतरी असणार आहे mh. ह्याचं मास काय, mh दिले आपल्याला 1.67 × 10⁻27 kg. त्याच्यामुळे काय होईल, हे दोन काय करतील, त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल, बरोबर आहे, आणि रिपल्शनचा फोर्स असेल डेल्टा ई, कारण डेल्टा ई पॉझिटिव्ह आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे काय असेल, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स रिपल्सिव्ह असेल, आणि हे दोन्ही फोर्सेस काय करतील, हे दोन, ही पेअर आणि ही पेअर एकमेकाला बॅलन्स करेल, ही पेअर आणि ही पेअर एकमेकाला बॅलन्स करेल. लक्षात आहे का? ही पेअर आणि ही पेअर एकमेकाला बॅलन्स करेल, ही पेअर एकमेकाला बॅलन्स करेल. म्हणजे थोडक्यात काय दिले, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ठीक आहे, आपल्याला काढायचे काय, आपल्याला काढायचं डेल्टा ई. मग अगोदर डेल इकडे घेऊ, एफ इकडे घेऊ आणि एफ जी इकडे घेऊ. मग काही हे के इंटू डेल्टा ई इंटू डेल्टा ई, डेल्टा ई इंटू क्यू इंटू Q1 Q2 अपॉन r². डिस्टन्स किती दिले, डी दिले,
हे डी स्क्वेअर, हे किती डिस्टन्स डी इक्वल टू जी, कॅपिटल जी इंटू m1 m2 m1 mh इंटू mh इंटू mh डिवायडेड बाय हे डी स्क्वेअर कॅन्सल झालं. आता काय करायचंय, डेल्टा ई स्क्वेअर, मग काय आलं, हे आलं डेल्टा ई स्क्वेअर के इंटू डेल्टा ई स्क्वेअर इज इक्वल टू के इकडे घेऊ जी इंटू एम एच स्क्वेअर अपॉन के, जी इंटू एम एच स्क्वेअर अपॉन के आलं, बरोबर आहे. म्हणजे डेल्टा ई काय आलं, डेल्टा ई आलं हे एम एच इंटू रूट ऑफ जी बाय के. आता जी आणि के च्या व्हॅल्यू तुम्हाला पाठ पाहिजे, क्वेश्चन मध्ये दिलेल्या नाहीत, ठीक आहे. जी काय ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू पाठ पाहिजे. एम एच किती आहे, एम एच म्हणजे महाराष्ट्र, हा एम एच 1.6 इंटू 10 to the power minus 27 kg, 10 to the power minus 27 kg. आणि जी ची व्हॅल्यू दिसते का आता इकडं, दिसतंय ओके. किती आहे, स्क्वेअर रूट मध्ये टाकायची 6.673 इंटू 10 raised to minus 11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. आणि के ची व्हॅल्यू 9 इंटू 10 raised to 9 इंटू 10 to the power 9. दिसतंय का, ओके आहे. हां ठीक आहे, चला दिसतंय. थोडंसं आपण याला टिल्ट करतो. हां आता ठीक आहे एकदम ओके. आता बघा इथं हे सोडून द्या, ह्याला सोडून द्या, मधले जे नंबर आहेत ना हे सोडून द्या थोड्या वेळासाठी. आपल्याला काय पाहिजे, फक्त ऑर्डर पाहिजे. मग हे 10 to the power minus 27 ठेवा इथं, हे 10 raised to 9 वर जातील -9 होतील. 10 raised to minus 11 and minus 9 minus 20, 10 raised to minus 20, 10 raised to minus 20 चं स्क्वेअर रूट काढलं 10 raised to minus 10 येईल. म्हणजे काय आलं 10 raised to minus 27 इंटू 10 raised to minus 10 बाहेर येईल. म्हणजे काय आलं 10 raised to minus 37. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. हा इझी होता पण थोडंसं डोकं लावावं लागत होतं. इथं कळत नाही थोडंसं, ठीक आहे. तर हे क्लिअर झालेलं असावं. कळत नसेल तर डबल एकदा रिवाइंड करा आणि बघा, ठीक आहे. तर हे होते PYQs, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ऑन कुलम्स लॉ, कुलम्स लॉ आणि सुपरपोजिशन प्रिन्सिपल. अजून एक पॉईंट राहिला छोटासा, इक्विलिब्रियम ऑफ चार्जेस. छोटासा म्हणजे चॅप्टरचा राहिला भरपूर, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर झालेला असावं कुलम्स लॉ वगैरे, सुपरपोजिशन ऑफ वेक्टर्स, चार्जेस, इक्विलिब्रियम ऑफ चार्जेस क्लिअर झालं असावं असं मला वाटतंय, ठीक आहे. जर झालं नसेल तर विचारा, फोन करा, व्हॉट्सअप करा, काय करायचं करा, पण विचारा, ओके. कमेंट करा, ठीक आहे. चालतंय. अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट.